I welcome all of you on the platform of AHL Lectures, and today we are going to start the next point of chapter current electricity. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण किर्चॉफ्स करंट लॉ, ज्याला जंक्शन लॉ असं पण म्हणतो, तो बघितला होता. जर पाठीमागचं लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल तर पाठीमागचं लेक्चर पहिल्यांदा बघा, मग आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर हेडिंग लिहा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. पहिल्यांदा आपण बघूयात की स्टेटमेंट काय, नंतर मग आपण काय करूयात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा तो शिकूया. ठीक आहे. स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय बघा की इन अ क्लोज्ड लूप इलेक्ट्रिकल सर्किट, एक क्लोज्ड लूप इलेक्ट्रिकल सर्किट जर आपण घेतलं तर त्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जेवढे जेवढे इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल रेझिस्टन्सेस, जेवढे जेवढे रेझिस्टन्सेस आहेत त्या प्रत्येकाच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करा. त्याचप्रमाणे जेवढे जेवढे सेल आहेत त्या सेलच्या अक्रॉस असलेला किंवा त्या सेलचा जो ईएमएफ आहे त्या सेलचा ईएमएफ आणि तो पोटेन्शियल डिफरन्स यांची काय करा तुम्ही अल्जेब्रिक समेशन घ्या, आणि ही समेशन 0 येते असं या लॉ मध्ये सांगितलेलं आहे. बघा बघा स्टेटमेंट काय लिहितो, द अल्जेब्रिक सम, द अल्जेब्रिक किंवा असं लिहूयात इन ए क्लोज्ड लूप, असं लिहूयात इन ए क्लोज्ड लूप electrical circuit, in a closed loop electrical circuit the algebraic sum of potential difference, the algebraic sum of potential difference and electromotive force and electromotive force म्हणजे ईएमएफ. बघूयात आपण ईएमएफ काय आहे तो. ठीक आहे. इज इक्वल टू झिरो असं सांगितलं. काय सांगितलंय बघा, इन ए क्लोज्ड लूप इलेक्ट्रिकल सर्किट द अल्जेब्रिक सम, आपल्याला अल्जेब्रिक समेशन घ्यायचे कशाची, पोटेन्शियल डिफरन्स आणि कशाची तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे ईएमएफ. पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ कॅल्क्युलेट करा, त्याची काय करा अल्जेब्रिक समेशन घ्या. ती अल्जेब्रिक सम किती येणार आहे तर 0 येणार आहे असं या स्टेटमेंट मध्ये, असं या लॉ मध्ये सांगितलंय. म्हणजे काय मॅथमॅटिकली आपण असं लिहू शकतो, समेशन आय इंटू आर, याला काय म्हणणार आपण अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ईएमएफ, ई इज इक्वल टू 0. ईएमएफ आपण ई ने इंडिकेट करतो आणि आय इंटू आर काय, आय इंटू आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. मग पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ यांचे काय करा समेशन घ्या, ही समेशन किती येते तर 0 येते असं या किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपल्याला सांगितलं. ठीक आहे. आता या किर्चॉफ्स लॉचे 4 काय आहेत रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला काय करायचे व्यवस्थित समजून घ्यायचे. तर रूल नंबर 1 काय रूल आहेत ते बघूयात. रूल्स, पहिला रूल, जर हे 4 रूल्स जर तुम्हाला व्यवस्थित समजले तरच तुम्ही किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकता, नाहीतर नाही अप्लाय करू शकत. ठीक आहे. तर पहिला रूल काय सांगितलाय बघा, इफ डायरेक्शन of tracing and direction of current is same, then potential difference is taken as निगेटिव्ह. बघा पोटेन्शियल डिफरन्सचे 2 रूल आहेत आणि ईएमएफ चे 2 रूल आहेत. काय सांगितलंय रूल नंबर 1 मध्ये, इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे आपली डायरेक्शन, आपण त्या लूप मध्ये कसं चाललोय, आता लूपची डायरेक्शन कशी ठरवायची हे पण सांगतो मी तुम्हाला व्यवस्थित. पण पहिल्यांदा आपण रूल नंबर 1 काय बघूयात. इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे आपली डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ करंट इज सेम, म्हणजे थोडक्यात आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर दोघांची डायरेक्शन सेम असेल असं जर तुम्हाला दिसलं तर लक्षात ठेवायचं पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी निगेटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचा, निगेटिव्ह. समजते, आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन दोघांची डायरेक्शन जर सेम दिसत असेल तुम्हाला तर लक्षात ठेवायचं की पोटेन्शियल डिफरन्स काय करायचं, निगेटिव्ह घ्यायचा. हा झाला रूल नंबर 1. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथं समजून सांगतो, समजा हा एक रेझिस्टर आहे. ठीक आहे. यातनं करंट चाललाय या डायरेक्शन मध्ये आय, हा आहे रेझिस्टर आर. ठीक आहे. आता करंट या डायरेक्शन मध्ये आहे,
आणि सपोज तुम्हाला लूप मध्ये दिसते की आपली डायरेक्शन पण हीच आहे, म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम, डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे आपली डायरेक्शन ही आहे आणि करंटची डायरेक्शन पण हीच आहे, सेम डायरेक्शन आहे. या केसमध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स येणार तो पोटेन्शियल डिफरन्स किती येणार, या रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल टू किती येणार, I इंटू आर. मग हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा पोटेन्शियल डिफरन्स आपण निगेटिव्ह घेणार, काय घेणार, निगेटिव्ह घेणार, असं या लॉ मध्ये सांगितलंय किंवा असं या रूल मध्ये सांगितलंय. ठीक आहे, आता सेकंड रूल काय आहे बघूयात. रूल नंबर 2 काय आहे, इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँड डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट टू इच अदर, याच्या उलटा आहे. जर आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर एकमेकांच्या अपोजिट दिसली, म्हणजे सपोज करंट इकडे चाललाय आणि आपली डायरेक्शन अशी दिसते एकमेकांच्या अपोजिट, तर लक्षात ठेवायचा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचा, पॉझिटिव्ह. हा झाला रूल नंबर 2. बघा इथं लिहितो मी, इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग and direction of current are opposite to each other, then potential difference is taken as पॉझिटिव्ह. तर पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. लक्षात येतंय का, पहिला रूल काय सांगतो आपल्याला, आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन सेम, पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचं. आणि दुसरा रूल काय आहे, जर आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन दोघं पण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जर दिसत असेल तर लक्षात ठेवायचं तिथं पोटेन्शियल डिफरन्स काय करायचं, पॉझिटिव्ह घ्यायचं. लक्षात आलं. रूल नंबर 1 सेम डायरेक्शन पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह. रूल नंबर 2 अपोजिट डायरेक्शन पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता हे दोन रूल झाले तुमचे, हे दोन रूल झाले पोटेन्शियल डिफरन्सच्या रिलेटेड. आता तिसरा रूल, रूल नंबर 3. आता तिसरा आणि चौथा रूल जो आहे तो ईएमएफ च्या रिलेटेड आहे. कशाच्या, ईएमएफ च्या रिलेटेड. बघा म्हणजे याच्यात काय सांगितलंय, हे बघा, हा आहे सपोज सेल. ठीक आहे, ही एक बॅटरी दिसते किंवा हा सेल आहे सपोज, इकडे आहे पॉझिटिव्ह इकडे आहे निगेटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल दाखवले. या सेलचा ईएमएफ आपण लिहूयात सपोज ई इतका आहे. ठीक आहे, मग समजा जर तुम्ही या डायरेक्शन मध्ये चाललेला असाल, या डायरेक्शन आपली डायरेक्शन सपोज अशी आहे, तुम्ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललाय. ठीक आहे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललाय, तर ईएमएफ काय करायचा, निगेटिव्ह घ्यायचा. इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देन ईएमएफ इज टेकन ऍज निगेटिव्ह. एकदम सोपा आहे. ठीक आहे, ज्या डायरेक्शन कडून ज्या डायरेक्शन कडे चाललाय तिकडे कोणतं साइन आहे ते फक्त बघा आणि ईएमएफ लिहून टाका. पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललेला असेल तर ईएमएफ काय करायचं, निगेटिव्ह लिहायचं. ठीक आहे, इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ईएमएफ इज टेकन ऍज निगेटिव्ह. हा झाला रूल नंबर 3. बघा, इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम positive to negative terminal, then EMF is taken as negative. एकदम इझी. ठीक आहे, काय सांगितलं मी, तुम्ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललाय तर ईएमएफ काय करा, निगेटिव्ह घ्या. ठीक आहे, आता रूल नंबर 4 चौथा रूल काय बघा, इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, समजा असं चाललोय आपण. ठीक आहे, इकडून चाललोय या डायरेक्शन मध्ये, ही आपली डायरेक्शन आहे. आपण समजा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललोय असं जर दिसत असेल सर्किट मध्ये तुम्हाला, तर या सेलचा ईएमएफ लक्षात ठेवा काय होणार, मग प्लस ई होणार. किती होणार, प्लस ई. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे म्हणजे किती येणार, प्लस ईएमएफ. ठीक आहे, म्हणजे इथं आपण म्हणू शकतो इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह देन ईएमएफ इज टेकन ऍज पॉझिटिव्ह. लास्ट रूल. ठीक आहे, इथं लिहितो मी शॉर्ट मध्ये, इफ वी आर मुव्हिंग फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह then EMF is taken as positive. त्यावेळेला EMF पॉझिटिव्ह. हे 4 रूल फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे तो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ एकदम इझिली, एकदम आरामामध्ये लक्षात राहील. ठीक आहे, पहिला रूल, जर आपली डायरेक्शन अँड करंटची डायरेक्शन दोघांची डायरेक्शन सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स काय घ्यायचा, निगेटिव्ह. रूल नंबर 2, आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असेल तर पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह घ्यायचं. तिसरा रूल, जर तुम्ही पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे चाललेला असाल
तर लक्षात ठेवायचं ईएमएफ काय घ्यायचा, निगेटिव्ह. आणि शेवटचा रूल, जर तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे चाललाय असं जर तुम्हाला दिसत असेल तर ईएमएफ काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. बस हे एवढे 4 रूल आणि स्टेटमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आपण काय करूयात, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा तो शिकूयात. आता हे रूल जर लक्षात राहिले तुमच्या, तर तुम्ही काय करू शकता, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आरामात अप्लाय करता तुम्हाला करता येऊ शकतो. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करा. मग आपण काय करूयात, एक क्लोज लूप सर्किट घेऊ आणि मग काय करूयात, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करा. ओके, ठीक आहे. बघा आता एक काय करूयात, आपण एक इलेक्ट्रिकल सर्किट घेऊयात, क्लोज लूप सर्किट घेऊयात आणि हा जो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे याचे जे रूल्स आहेत, हे रूल्स काय करूयात, आपण तिथे अप्लाय करूयात. ठीक आहे, ओके. आता काय करूयात, आपण ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स मधला पहिल्यांदा काय करूयात, या दोघांमध्ये काय फरक येतो समजून घेऊयात. बघा, मी एक इथं सर्किट डायग्राम दाखवतो. इथं एक सपोज सर्किट आहे, क्लोज सर्किट. हा आहे रेझिस्टन्स, रेझिस्टन्स आहे सपोज किती, रेझिस्टन्स आहे सपोज 5 ओहम. ठीक आहे, आणि या रेझिस्टन्सला मी इथं एक एक सेल जोडलाय आणि हा सेल जो आहे, हा सेल सपोज 12 व्होल्टचा आहे. किती, 12 व्होल्टचा आहे. ठीक आहे, सेल म्हणजे लक्षात ठेवा आपण बॅटरीमध्ये टाकतो तो तसा एक छोटासा सेल आहे. तो सेल मी इथं जोडलाय. ठीक आहे, मग आता सेल जोडलाय म्हणल्यावरती काय होईल, यातनं करंट पास होईल. ठीक आहे, यातनं काय होईल, करंट पास होईल. आपण काय घेतलं, या सर्किटमध्ये एक अॅमीटर घेतला. अॅमीटर काय करतो, करंट मेजर करतो, बरोबर. तो अॅमीटर काय केला, मी इथं सपोज जोडला. ठीक आहे, एक अॅमीटर काय केला, मी इथं जोडला आणि करंट बघितला. तर तो करंट जो आहे, तो करंट आपल्याला सपोज दिसला 2 अँपिअर. किती दिसला, 2 अँपिअर. ठीक आहे, बॅटरी 12 व्होल्टची आहे, रेझिस्टन्स 5 ओहमचा आहे. करंट जो सप्लाय झालाय तो करंट आपल्याला अॅमीटरने सांगितलं की 2 अँपिअर करंट आहे. ठीक आहे, मग आता या सर्किटमध्ये किंवा या रेझिस्टन्स मधून किती करंट जातोय, तर 2 अँपिअर. मग आपण काय केलं, आपण मॅथमॅटिकली काय केलं की याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढला. तर पोटेन्शियल डिफरन्स कसा काढतो आपण, V इज इक्वल टू I इंटू आर. ठीक आहे, तर I किती आहे, करंट आहे 2 अँपिअर आणि रेझिस्टन्स किती आहे, रेझिस्टन्स आहे 5 ओहम. म्हणजे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स दिसतो आपल्याला 5 दुने 10 व्होल्ट दिसतोय, 10 व्होल्ट. आता थोडा विचार करा, बॅटरी जोडली आपण किंवा सेल जो जोडलाय आपण तो 12 व्होल्टचा आहे. मग 12 व्होल्ट दिलाय म्हणल्यावर 12 व्होल्ट इथं पोहोचायला पाहिजे होतं ना. पोहोचतंय किती, 10 व्होल्टच पोहोचतं. म्हणजे बॅटरी आपल्याला म्हणते की आय विल गिव्ह यू अ व्होल्टेज ऑफ 12 व्होल्ट. बॅटरी आपल्याला सांगते की मी 12 व्होल्ट देईन म्हणून. बॅटरी आपल्याला जे सांगते मी 12 व्होल्ट देईन, तो असतो लक्षात ठेवा ईएमएफ. तो काय असतो, ईएमएफ असतो. पण ऍक्च्युअली किती पोहोचतंय व्होल्टेज, 10 व्होल्ट पोहोचतंय. मग तो असतो पोटेन्शियल डिफरन्स. तो असतो लक्षात ठेवा पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे हे आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि बॅटरीवर किंवा सेल वरती लक्षात ठेवा असं लिहिलेलं असतं बघा, प्रिंट केलेले असते व्हॅल्यू 12 व्होल्ट 10 व्होल्ट असं लिहिलेलं असतं. मग तो लक्षात ठेवायचं की तो असतो ईएमएफ. म्हणजे जेवढं बॅटरी, लक्षात ठेवा जेवढं बॅटरी आपल्याला किंवा त्या सर्किटमध्ये व्होल्टेज देणार आहे ते व्होल्टेज मध्ये लक्षात ठेवा ईएमएफ असतो. आणि ऍक्च्युअली किती व्होल्टेज मिळतंय, ऍक्च्युअली किती व्होल्टेज त्या सर्किटमध्ये मिळतंय आपल्याला, ते व्होल्टेज मध्ये लक्षात ठेवा काय असतो, पोटेन्शियल डिफरन्स असतो. मग हे 2 व्होल्ट गेलं कुठं, प्रश्न इथं असा आहे की 12 व्होल्ट द्यायचंय, पोहोचलंय 10 व्होल्ट, मग 2 व्होल्ट गेलं कुठं. तर लक्षात ठेवा या बॅटरीचा किंवा या सेलचा स्वतःचा असा इंटरनल रेझिस्टन्स असतो. काय असतो, इंटरनल रेझिस्टन्स. तो इंटरनल रेझिस्टन्स हे 2 व्होल्ट काय करत असतो, खात असतो. येतं लक्षात, 2 व्होल्ट काय करत असतो, तो खात असतो. तो झाला इंटरनल रेझिस्टन्स. लक्षात ठेवा म्हणजे ईएमएफ हा लक्षात ठेवा बॅटरीचा असतो, रेझिस्टरच्या अक्रॉस आपण पोटेन्शियल डिफरन्स काढतो आणि सेलचा काय असतो लक्षात ठेवा, इंटरनल रेझिस्टन्स. या 3 गोष्टी आपल्याला पुढे लागणार आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की ईएमएफ आणि पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय फरक आहे. ठीक आहे, आता काय करूयात आपण, जो किर्चॉफ व्होल्टेज लॉ जो आहे तो काय करूयात आपण एका सर्किट मध्ये अप्लाय करूया. बघा इथं एक क्लोज सर्किट मी दाखवतो. इथं एक सेल आहे, या सेलचा ईएमएफ आहे सपोज E1. ठीक आहे, प्लस मायनस. इथं दाखवूयात आपण एक रेझिस्टन्स, हा दाखवूयात आपण R1. ठीक आहे, इथं एक रेझिस्टन्स दाखवूयात, हा दाखवूयात सपोज R2. इथं एक रेझिस्टन्स दाखवूयात, हा आहे सपोज R3. ठीक आहे, हे झालं क्लोज्ड लूप. अजून एक लूप दाखवतो मी इथं एक रेझिस्टन्स दाखवतो मी R4. इथं एक सेल दाखवतो मी, त्याचा ईएमएफ लिहितो मी E2 आणि इथं रेझिस्टर लिहितो
R5 R5 ठीक आहे. ओके R5. सो इथं काय दाखवलं मी, एक क्लोज सर्किट दाखवलं, एक क्लोज सर्किट दाखवलं. दोन लूप नाही, तीन लूप दिसतंय तिथे बघा. लूपला आपण नाव देऊयात. इथं लिहितो ए, इथं लिहितो बी, इथं लिहितो सी, डी, ई, एफ. ठीक आहे. तर किती लूप इथं तयार झालेत बघा. ए बी ई एफ ए हे क्लोज्ड लूप तयार झालं. त्याचप्रमाणे बी सी डी ई बी हे पण एक क्लोज लूप आहे. सेम तसंच ए बी सी डी ई एफ ए हे पण एक काय क्लोज लूप आहे. म्हणजे इथं तीन क्लोज लूप आपल्याला दिसतात. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला अप्लाय करायचंय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ या पूर्ण सर्किटमध्ये. ठीक आहे. आपण काय करूयात, पहिल्यांदा सेल मधून करंट दाखवूयात. सेल मधून काय दाखवूयात, करंट. आता इथं पहिला सेल दिसतोय, पॉझिटिव्ह मधून करंट निघतो आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करूयात, यातनं करंट दाखवूयात I1. ठीक आहे. हा करंट I1 इथनं फ्लो झाला, करंट I1 इथनं फ्लो झाला. ठीक आहे. सेम तसंच इथं पण एक सेल दिसतोय, या सेल मधून आपण करंट दाखवूयात. सेकंड सेल आहे, इथनं करंट दाखवूयात आपण I2. आता I2 करंट काय होईल, इथून इथपर्यंत येईल. ठीक आहे. आता बघा, वरनं आलाय करंट I1, खालून आलाय करंट I2. दोन्ही सुद्धा करंट I1 आणि I2 या ठिकाणी येतील. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर हे दोन्ही करंट काय होतील, हे दोन्ही करंट पुढं पास होतील. पुढं म्हणजे या लाईन मधून किती करंट जाणार आता, I1 प्लस I2. बरोबर. या दोन्ही लाईन मधून किती करंट पास होईल, I1 प्लस I2. हा I1 प्लस I2 करंट इथं येईल आणि इथं आल्यानंतर लक्षात ठेवा, परत माघारी जो करंट जाणार आहे तो करंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ज्या सेल मधून जेवढा करंट निघालाय तेवढाच करंट परत माघारी येतोय असं दिसलं पाहिजे आपल्याला. म्हणजे I1 प्लस I2 इथं आला आणि इथं आल्यानंतर माघारी किती जाणार बघा बरं. या सेल मधून I2 निघालाय म्हणजे इकडं I2 करंट माघारी जाईल. या सेल मधून I1 करंट निघालाय म्हणजे लक्षात ठेवा, इकडं I1 करंट दाखवावा. ठीक आहे. ज्या सेल मधून जेवढा करंट निघालाय तेवढाच करंट परत माघारी जाताना दिसला पाहिजे. इथून I2 निघालाय, माघारी परत I2. इथून I1 निघालाय, माघारी परत I2. ठीक आहे. तर हे इथं आपण सर्किट ड्रॉ केलंय. ठीक आहे. आता काय करूयात, आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय करूयात, व्यवस्थित अप्लाय करूयात. कोणताही लूप घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. कोणताही लूप घेऊ शकता. आपण पहिल्यांदा काय करूयात, हे वरचं लूप घेऊयात एवढंच. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की लूपला नाव कसं द्यायचं. ए बी ई एफ ए असं द्यायचं का ए एफ ई बी ए असं द्यायचं. तर लक्षात ठेवा, लूपचं नाव तुम्ही कसंही देऊ शकता, आपल्यावरती डिसाइड आहे. आणि जसं आपण लूपचं नाव लिहिणार आहे तीच लक्षात ठेवायचं, आपली डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग असते, ती आपली डायरेक्शन असते. जर मी असं नाव लिहिलं ए बी ई एफ ए तर लक्षात ठेवायचं हीच आहे आपली डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग. ही आपली डायरेक्शन ठरली, ते आपले आपण ठरवणार आहे की आपल्याला कसं जायचंय, आपल्याला असं जायचंय का आपल्याला असं जायचंय, ते आपण ठरवणार. मग कसंही गेलं तरी आन्सर लक्षात ठेवा तुमचं सेमच येणार. ठीक आहे. तर मी एक काम करतो, पहिल्यांदा काय करतो, लूप काय करतो, ए बी ई एफ ए असं घेतो. इथं लिहितो इन द लूप ए बी ई एफ ए हे काय झालं, क्लोज्ड लूप सर्किट झालं. या लूप मध्ये आपल्याला अप्लाय करायचं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलंय की जेवढे इलेमेंट आहेत, जेवढे रेझिस्टन्सेस आहेत त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स काढा, त्यांची समेशन घ्या आणि जेवढे सेल आहेत त्या सेलचा जो ईएमएफ आहे त्या सेलची पण काय करा, समेशन घ्या आणि या सगळ्यांची ओव्हरऑल समेशन इज इक्वल टू 0 दाखवा असं आपल्याला सांगितलं. बरोबर आहे. मग आपण काय करूयात, या लूप प्रमाणे जाऊयात. पहिल्यांदा जायचं आपल्याला ए पासून बी कडे. ठीक आहे. ए पासून बी कडे म्हणजे आपण चाललोय खाली. बरोबर. ही आपली डायरेक्शन आहे. लक्षात ठेवा ती आपली डायरेक्शन आहे. ए पासून बी कडे, ए पासून बी कडे म्हणजे आपली डायरेक्शन खाली आहे. ठीक आहे. आपण खाली चाललोय. करंट जरा बघा, करंट पण कसं चाललाय, खाली चाललाय. आपली डायरेक्शन खाली आहे, करंटची डायरेक्शन पण खाली चालली. आपली आणि करंटची डायरेक्शन सेम आहे. मग आपली आणि करंटची डायरेक्शन सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे इथला पोटेन्शियल डिफरन्स तो काय घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. काय घ्यायचा, निगेटिव्ह. म्हणजेच काय येणार बघा, पोटेन्शियल डिफरन्स पहिल्यांदा लिहितो मी मायनस, करंट जातोय I1, रेझिस्टन्स आहे R2 म्हणजेच इथं येणार आहे I1 इंटू R2. ठीक आहे. I1 इंटू R2. बघा ए पासून आपण बी पर्यंत पोहोचलो. आता बी पासून ई कडे जावा, बी पासून ई कडे इकडं. ठीक आहे. म्हणजे आपली डायरेक्शन अशी झाली आणि करंटची डायरेक्शन बघा, करंट किती जातोय या लाईन मधून, I1 प्लस I2. करंटची डायरेक्शन, आपली डायरेक्शन, दोघांची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे परत एकदा पोटेन्शियल डिफरन्स इथला काढायचा, तो निगेटिव्ह लिहायचा. काय लिहायचा, निगेटिव्ह. बघा इथं लिहितो मी मायनस
लक्षात येतंय का? बी पासून ई कडे चाललोय. ठीक आहे, आपली डायरेक्शन ही आणि करंट तर इथं दाखवलंयच आपण या डायरेक्शन मध्ये. दोघांची डायरेक्शन सेम आहे म्हणल्यावरती मायनस करंट किती आहे I1 प्लस I2 इंटू रेझिस्टन्स किती आहे R3. रेझिस्टन्स किती आहे R3. पुढं ई पासून एफ पर्यंत. आता ई पासून एफ पर्यंत इथं कोणताही इलेमेंट नाहीये म्हणल्यावरती इथला पोटेन्शियल डिफरन्स काही नाही, बरोबर. इथला काही पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करणार नाही. मग इथून इथपर्यंत आपण पोहोचलो. ठीक आहे, ई पासून एफ पर्यंत काही नाहीच आहे, इथं रेजिस्टन्स वगैरे काही नाहीये. ठीक आहे, मग आता एफ पासून आता काय करा, पुढे चला. बरोबर, एफ पासून ए पर्यंत जायचं आपल्याला. मग एफ पासून ए पर्यंत इथं पोहोचायचं आपल्याला. पण एक काम करूयात आपण, एफ पासून पहिल्यांदा इथं येऊयात. इथला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. बरोबर, एफ पासून इथं यावं लागेल इथं. मग आपली डायरेक्शन अशी आहे आणि करंटची डायरेक्शन बघा की, करंट इथनं किती आला, I1 आला आणि I1 करंट परत माघारी चालला. आपली डायरेक्शन, करंटची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे परत एकदा इथं मायनस करंट किती आहे जरा बघा, करंट आहे I1. करंट किती आहे I1 इंटू रेझिस्टन्स किती आहे R1. रेझिस्टन्स किती आहे R. ठीक आहे, बघा परत एकदा सांगतो, ए पासून बी पर्यंत खाली आपली डायरेक्शन, करंटची डायरेक्शन सेम, पोटेन्शियल डिफरन्स I1 इंटू R2. ठीक आहे, परत बी पासून ई कडे आपली डायरेक्शन, करंटची डायरेक्शन सेम, करंट किती आहे I1 प्लस I2 इंटू रेझिस्टन्स किती आहे R3. बरोबर, परत पुढे इथं काहीच नाहीये इलेमेंट, पुढे चालायचं, एफ पासून इथं यायचंय. आपली डायरेक्शन करंटची डायरेक्शन. बरोबर, करंट किती आहे I1 इंटू रेझिस्टन्स R1. साइन काय येणार आहे, मायनस. पुढं आता राहिला ईएमएफ. बरोबर, आता काय होतंय बघा, आपण इकडून इकडे चाललोय, इकडून इकडं निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललोय आपण. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, रूल नंबर 3 आणि रूल नंबर 4 अप्लाय करावा लागेल. ठीक आहे, 3 किंवा 4 काय असेल. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे चाललेला असेल तर ईएमएफ किती घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. बरोबर आहे, प्लस E1 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. बरोबर, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे काय येणार, ईएमएफ प्लस E1 इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा. आता एक काम करूयात आपण, ही मायनस वाल्या सगळ्या टर्म काय करूयात आपण, राईट साईडला नेऊयात. त्या सगळ्या टर्म काय होतील, पॉझिटिव्ह होतील. म्हणजेच काय उरेल बघा, E1 इज इक्वल टू, हे तिकडे गेलं I1 R2 पॉझिटिव्ह, हे तिकडे गेलं पॉझिटिव्ह, काय येणार आहे बघा, I1 प्लस I2 इंटू R3, हे तिकडे नेलं प्लस I1 इंटू R. ठीक आहे, आता एक काम करूयात आपण, ब्रॅकेट ओपन करूयात, R3 न मल्टिप्लाय करूयात. मग काय येईल बघा, I1 R2 इथं काय होईल बघा, प्लस I1 इंटू R3, I1 इंटू R3, पुढं प्लस I2 इंटू R3, I2 इंटू R3 प्लस I1 इंटू R. ठीक आहे, सेम सेम टर्म कोणत्या दिसतात बघा, किंवा सेम सेम टर्म म्हणजेच करंट कुठं कुठं सेम दिसतं, इथं I1 दिसतं, इथं I1 दिसतं, इथं I1 दिसतं. ही एक टर्म, ही एक टर्म, ही एक टर्म. यातनं I1 काय करूयात आपण, कॉमन घेऊयात. मग I1 जर कॉमन घेतला तर काय होईल बघा, R1 प्लस R2 प्लस R3, R1 प्लस R2 प्लस R3 प्लस इथं आहे I2 इंटू R3. मग EMF चं इक्वेशन असा. ठीक आहे, ही इक्वेशन आपल्याला असं मिळेल. या पद्धतीने काय करायचं, आपल्याला लूप ला किर्चॉफ्स व्होल्टेज ला अप्लाय करायचं. आता एखादा म्हणला असता, सर असं जाण्यापेक्षा जरा असं जाऊन दाखवा आणि तेच इक्वेशन येते का बघा. ठीक आहे, आपण चेक करूयात की इक्वेशन येतंय का. ठीक आहे, याला काय करतो मी, बॉक्स करतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणत्याही डायरेक्शन मध्ये जरी गेला तरी सुद्धा तुमचा आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. बघूयात, आपण चेक करूयात. बघा इथं लिहितो मी, आपण सपोज असं गेलो AFEBA, इथं लिहितो मी AFEBA. ठीक आहे, असा लूप असं जायचं आहे आता आपल्याला. ठीक आहे, पहिल्यांदा आपण ए पासून एफ कडे जाणार आहे. आपली डायरेक्शन आता अशी आहे, या डायरेक्शन. पहिल्यांदा आपल्याला बॅटरी गाठ पडते ना, पहिल्यांदा आपल्याला बॅटरी रस्त्यामध्ये येताना दिसते. प्लस कडून मायनस कडे चाललोय, म्हणजे आपण काय करणार इथं, मायनस E1. ठीक आहे, पुढं आता इथून आपल्याला पुढे जायचं, इथपर्यंत पोहोचायचं. मग आपली डायरेक्शन अशी आहे, करंट मात्र असाच येतोय. ठीक आहे, करंटची डायरेक्शन कशी आहे, करंट असा चाललाय. ठीक आहे, आणि आपली डायरेक्शन मात्र अशी. ठीक आहे, मग आपली डायरेक्शन इकडे आहे आणि करंटची डायरेक्शन मात्र इकडे आहे. म्हणजे दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या कशी आहे, अपोजिट आहे. म्हणल्यावरती प्लस येणार. प्लस इथला करंट किती आहे, I1 इंटू इथला रेजिस्टन्स किती आहे, R1, म्हणजे प्लस I1 इंटू R1. ठीक आहे, पुढं आता एफ पासून ई कडे येऊयात.
बरोबर. एफ पासून ई मध्ये कोणच नाहीये. चला पुढे येऊयात. ई पर्यंत आलो. आता ई पासून बी पर्यंत या. आपली डायरेक्शन अशी, करंटची डायरेक्शन मात्र त्याच्या अपोजिट आहे, म्हणजे प्लस साइन. करंट किती आहे? I1 प्लस I2 इंटू रेजिस्टन्स किती आहे? R3. ठीक आहे, इथं पोहोचलो आपण. आता बी पासून ए पर्यंत जावा. आपण वर चाललोय, करंट मात्र खाली चाललाय, म्हणजे प्लस साइन. ठीक आहे, करंट आहे I1 इंटू रेजिस्टन्स आहे R2. ठीक आहे, इथं आपण पोहोचलो. इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता एक काम करूयात. याच्यामध्ये बघा, या पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त ही टर्म निगेटिव्ह आहे, याला काय करूयात आपण तिकडे पाठवूया. तिकडे पाठवल्यानंतर ही टर्म काय होईल? पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच काय उरणार बघा, I1 R1 प्लस I1 प्लस I2 इंटू R3 प्लस I1 इंटू R2 इज इक्वल टू, E1 तिकडे गेला प्लस झाला. ठीक आहे, E1 तिकडे गेला प्लस झाला. पुढं हा ब्रॅकेट ओपन करा. I1 R1 प्लस R3 ने मल्टिप्लाय केलं, I1 इंटू R3 प्लस I2 इंटू R3 प्लस I1 इंटू R2 इज इक्वल टू E1. याच्यामध्ये सेम सेम टर्म कोणत्या आहेत बघा, इथं I1 इथं I1 इथं I1. ही एक टर्म, ही एक टर्म आणि ही एक टर्म. या तिघांमधून आपण काय करूयात? I1 कॉमन घेऊयात. ठीक आहे, I1 कॉमन घेतल्यावर काय उरेल बघा, I1 कॉमन घेतला तर काय उरणार आहे? R1 प्लस R2 प्लस R3 आणि काय आहे? प्लस I2 इंटू R3 इज इक्वल टू E1. जरा इक्वेशन बघा, ते मगाशी आलेले इक्वेशन आणि हे इक्वेशन चेक करा. बघा, E1 इज इक्वल टू I1 इंटू ब्रॅकेट I1 इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3, बरोबर आहे, प्लस I2 R3 प्लस I2 R3. म्हणजे इक्वेशन दोन्ही सुद्धा कशाले सेम. म्हणजे तुम्ही असं जावा नाहीतर असं जावा, कसंही गेलात तुम्ही तरी सुद्धा तुमचं फायनल आन्सर काय येणार आहे? तर सेमच येणार. ठीक आहे, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ साठी 4 रूल्स तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्ही काय करू शकता? आरामात किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकता. ठीक आहे, आपण एक काम करूयात, आपण अजून एक लूप घेऊयात. ठीक आहे, प्रॅक्टिस साठी आपण काय करूया? अजून एक लूप घेऊयात. आपण हा लूप घेऊयात. ठीक आहे, आणि याचं कॅल्क्युलेशन आपण करून बघूयात. कोणता लूप घेऊयात आपण? BCDEB. ठीक आहे, in the loop BCDEB. ठीक आहे, कसा आहे लूप बघा, BCDEB. ठीक, आपली डायरेक्शन आहे बी पासून सी कडे. आपण खाली चाललोय, करंट कुठे चाललाय? वरती. दोघंही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणल्यावरती प्लस साइन. ठीक आहे, प्लस करंट किती आहे बघा, I2, रेजिस्टन्स किती आहे? R4, म्हणजे I2 इंटू R4. ठीक आहे, बी पासून सी पर्यंत पोहोचलो आपण. आता सी पासून डी पर्यंत जायचंय, पण मध्ये आपल्याला सेल दिसतोय, बरोबर. मग प्लस कडून मायनस कडे चाललोय, म्हणजे मायनस E2. पुढं इथून आता आपल्याला डी पर्यंत पोहोचायचं, आपण चाललोय पुढं. करंट मात्र कसा येतो बघा, I2 माघारी येतो. ठीक आहे, करंट असं चाललाय ना. ठीक आहे, आपली डायरेक्शन अशी, करंटची डायरेक्शन त्याच्या अपोजिट आहे म्हणल्यावरती परत एकदा प्लस करंट किती आहे? I2 इंटू रेजिस्टन्स आहे R5. ठीक आहे, डी पर्यंत पोहोचलो आपण. डी पासून ई मध्ये कोणताही इलेमेंट नाहीये. चला पुढे जाऊयात. ई पासून बी पर्यंत यायचं. आता आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन त्याच्या अपोजिट आहे, म्हणजे परत एकदा प्लस करंट किती आहे बघा बरं, करंट आहे I1 प्लस I2 प्लस I2 इंटू रेजिस्टन्स किती आहे? R3. ठीक आहे, इथं आपण फायनली पोहोचलो. इज इक्वल टू किती? 0. बरोबर. हा काय मिळाला? पोटेन्शियल डिफरन्स. हा EMF, हा पोटेन्शियल डिफरन्स, हा पण पोटेन्शियल डिफरन्स. ही जी दिसते आपल्याला हीच आहे अल्जेब्रिक सम, लक्षात ठेवा. आणि ही अल्जेब्रिक समेशन किती येते? तर 0 येते. ठीक आहे, कोणती टर्म निगेटिव्ह आली आपल्याला? -E2 दिसतं आपल्याला, याला आपण तिकडे पाठवूयात. फायनल इक्वेशन आपल्याला कसं मिळेल बघा, E2 तिकडे गेल्यानंतर प्लस येईल, म्हणजेच प्लस E2 इज इक्वल टू, किंवा असं लिहूयात चला, I2 इंटू R4 प्लस I2 इंटू R5 प्लस इथं बघूयात R3 ने मल्टिप्लाय करूयात आपण दोन्ही टर्मला. सो I1 इंटू R3 प्लस I2 इंटू R3 इज इक्वल टू E2 तिकडे नेला, E2 तिकडे गेल्यानंतर प्लस झाला. ठीक आहे, सेम सेम टर्म कोणत्या जरा बघूया. इथं आपल्याला I2 दिसतोय, I2 I2 कॉमन घेऊयात. I2 कॉमन घेतल्यानंतर काय येईल बघा, R4 R5 R3, म्हणजे R3 प्लस R4 प्लस R5. आणि इथं काय दिसतं आपल्याला? I1
सॉरी I1 इंटू R3 इज इक्वल टू काय आहे E2. हे इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. ही इक्वेशन आपल्याला या केसमध्ये किंवा या लूपमध्ये मिळेल. ठीक आहे. मग हा जो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे, हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आपल्याला अप्लाय करून आपल्याला कोणत्या ब्रँच मध्ये किती करंट फ्लो होतोय हे आपल्याला कॅल्क्युलेट करा असा क्वेश्चन विचारला जातो. फॉर एक्झाम्पल की रेझिस्टन्स R5 मधून किती करंट सप्लाय होतोय किंवा R3 मधून किती करंट सप्लाय होतोय असा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. तर मला वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसा अप्लाय करायचा आहे तो. ठीक आहे. आपण एक काम करूयात, आपण याच्यावरती एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. एक न्यूमेरिकल याच्यावरती काय करूयात आपण सॉल्व्ह करूयात. तोपर्यंत तुम्ही हे नोट डाऊन करा. ओके. बघा आता एक क्वेश्चन बघूयात आपण याच्यावरती. ओके. ओके. बघा एक क्वेश्चन काय दिला इथं आपल्याला. क्वेश्चन लिहितो पहिल्यांदा मी इथं. बॅटरी ऑफ EMF battery of EMF 6 volt and internal resistance 2 ohm. ठीक है. is connected in parallel with another battery of EMF 5 volt and internal resistance 2 ohm. The combination is used to send the current through an external resistance 8 ohm. ठीक है. The combination is used to send current through an external resistance of 8 ohm. Calculate current through external resistance. Calculate current through external resistance. ठीक आहे. क्वेश्चन आपल्याला असं सांगितलं इथं. काय दिलंय बघा. A battery of EMF 6 volt and internal resistance 2 ohm. ठीक आहे. एक बॅटरी आहे, त्या बॅटरीचा EMF दिलाय 6 वोल्ट, इंटरनल रेजिस्टन्स त्याचा दिलाय आपल्याला सेलचा 2 ओहम. ठीक आहे. इज कनेक्टेड इन पॅरल विथ अनदर बॅटरी, म्हणजे अजून एक बॅटरी आहे, त्या बॅटरीचा EMF 5 वोल्ट दिलाय आणि इंटरनल रेजिस्टन्स किती दिलाय तर 2 ओहम दिलाय. ठीक आहे. म्हणजे दोन बॅटरी आहेत आणि दोन्ही बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला दिलाय. बरं, हे सगळं कॉम्बिनेशन आपण कशासाठी वापरलं. दिस कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड द करंट थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स, म्हणजे अजून एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. बरोबर आहे. किती ओहमचा 8 ओहमचा. बरोबर आहे. काय सांगितलं बघा. द कॉम्बिनेशन इज युज्ड टू सेंड द करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 8 ओहम असं सांगितलंय. मग आपल्याला हे जे दिलंय याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा एक सर्किट डायग्राम काढावी लागेल. मग एक सर्किट डायग्राम आपण पहिल्यांदा इथं ड्रॉ करूयात. पहिल्यांदा दाखवतो बघा मी इथं एक पहिल्यांदा दाखवतो. 6 वोल्ट ची एक बॅटरी आहे. हा झाला त्याचा इंटरनल रेजिस्टन्स, हा लिहितो मी R1. ठीक आहे. आणि हा झाला EMF E1 इज इक्वल टू 6 वोल्ट. EMF इज इक्वल टू 6 वोल्ट हा दिला. ठीक आहे. पुढं अच्छा
आता हे काय केलंय बघा, आणि R1 किती दिलाय, 2 ओहम दिलाय. ठीक आहे, इज कनेक्टेड इन पॅरलल. याला काय करायचंय, पॅरलली, याला पॅरलली आपल्याला सांगितलंय की अजून एक सेल जोडा. मग अजून एक सेल इथं आपण जोडला. या सेलचा परत एक इंटरनल रेजिस्टन्स आपण दाखवला. हा इंटरनल रेजिस्टन्स आपण R2 घेऊयात. R2 किती दिलाय त्यांनी, 2 ओहमच दिलेला आहे. आणि सेलचा ईएमएफ किती दिलाय, तर 5 वोल्ट दिलाय. म्हणजे हा E2 लिहूयात. E2 इज इक्वल टू 5 वोल्ट. आणि हे पूर्ण कॉम्बिनेशन आपण यूज करतोय करंट सेंड करण्यासाठी. आणि किती करंट सेंड करायचा आहे तो आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. पण तो करंट जो आहे तो करंट एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून जातोय. मग आपल्याला अजून एक रेजिस्टन्स दाखवावा लागेल. तो रेजिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स, तो मी इथं दाखवतो. आणि हा एक्सटर्नल रेजिस्टन्स आपल्याला दिलाय R इज इक्वल टू 8 ओहम. 8 ओहम दिलाय. आपल्याला विचारलं की या एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून जाणारा करंट सांग. ठीक आहे, पहिल्यांदा लूपला नाव देऊयात. चला क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. तर काय करूयात आपण, पहिल्यांदा सर्किटला आपण नाव देऊयात. इथं देतो A B C D E F. ठीक आहे, इथं प्लस, इथं मायनस, इथं प्लस, इथं मायनस. ठीक आहे, करंट दाखवूयात आपण. यातनं करंट जातोय किती, सपोज I1. ठीक आहे, यातनं करंट किती जातोय, I1. ठीक आहे, यातनं करंट किती जाणार आहे, आता यातनं करंट जाईल I2. बरोबर, या सेल मधनं करंट किती जाणार, I2. आता इकडून I1 येतोय, इकडून I2 येतोय. म्हणजे I1 आणि I2 ची समेशन होईल. आणि खाली या रेजिस्टन्स मधून करंट जाणार आहे, तो करंट किती असणार आहे, I1 प्लस I2 असेल. I1 प्लस I2 असेल. I1 प्लस I2 या पूर्ण रेजिस्टन्स मधून फ्लो होईल, इथपर्यंत येईल. आणि इथं आल्यानंतर वरती किती करंट जाणार, जेवढा सेल मधून निघालाय तेवढाच. म्हणजे I1 वर जाणार आणि I2 मात्र माघारी जाईल. I2 मात्र इकडे जाईल. बरोबर आहे. तर करंट पण इथं आपण दाखवला, लूपला नाव पण दिलं. आता काय करायचं आपल्याला, त्यांनी सांगितलंय की एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून जाणारा जो करंट आहे, म्हणजे I1 प्लस I2, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तो आपल्याला कॅल्क्युलेट करा असं सांगितलं. ठीक आहे, आपण काय करूयात, पहिल्यांदा पहिला लूप घेऊयात. आपण घेऊयात पहिला लूप ABEFA. ठीक आहे, इन द लूप कुठला घेऊयात, ABEFA. या लूप मध्ये आपण काय करूयात, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत कोण आहे का, काहीच नाही. चला, बी पासून ई पर्यंत पहिल्यांदा हा सेल आपल्याला मिळतोय. प्लस कडून मायनस कडे चाललोय, म्हणजेच -E2. पुढं इथून इथं पोहोचलो आपण, इथून परत ई पर्यंत पोहोचायचं. आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन अशी आहे. दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट म्हणल्यावरती प्लस I2 इंटू स्मॉल r2. इथपर्यंत पोहोचलो आपण. ई पासून एफ पर्यंत कोणच नाहीये. ठीक आहे, इथं पोहोचलो. इथून इथपर्यंत या. आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन पण अशीच आहे. दोघांची डायरेक्शन सेम म्हणल्यावरती मायनस साइन I1 इंटू R1. इथं पोहोचलो आपण. इथून आता परत ए पर्यंत पोहोचायचं. निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, म्हणजे प्लस E1 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, पहिल्यांदा ABEFA या लूपला काय केलं आपण, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ जो आहे, तो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय केला आपण, अप्लाय केला. ठीक आहे, अच्छा. आता एक काम करूयात आपण, याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ठीक आहे, कोणत्या कोणत्या व्हॅल्यू जरा बघूयात. E2 किती आहे, 5 आहे, -5. ठीक आहे, I1 I2 माहिती नाही आपल्याला, I2 इंटू R2 किती आहे, R2 आहे 2, म्हणजे इथं येणार आहे 2I2. ठीक आहे, I1 इंटू R1 किती आहे बघा, R1 आहे 2, म्हणजे इथं येणार आहे -2I1 प्लस E1 ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, +6 आहे, इज इक्वल टू 0. ठीक आहे, 6 - 5 किती येईल, 1, म्हणजे किती आलं बघा बरं, 2I1 सॉरी 2I2 -2I1 6 - 5 किती येत आहे, +1 इज इक्वल टू किती येत आहे, तर 0. ठीक आहे, एक काम करूयात आपण एक काम करूयात, 1 ला काय करूयात, तिकडे पाठवूयात. म्हणजे काय येईल बघा, 2I2 - 2I1 इज इक्वल टू -1. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता एक काम करूयात आपण, आता काय करूयात, BCDEB या लूपला तुम्ही कोणताही लूप घेऊ शकता आणि कोणत्याही लूप वरून लक्षात ठेवा कॅल्क्युलेट करू शकता. BCDEB हा लूप घेऊयात आपण. इन द लूप BCDEB.
ठीक आहे या लूप मध्ये. चला बी पासून सी पर्यंत कोणच नाहीये. ठीक आहे चला सी पासून डी पर्यंत, सी पासून डी पर्यंत जायचं आपल्याला. आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन पण सेमच दिसते, दोघांची डायरेक्शन सेम म्हणल्यावरती मायनस साइन. करंट किती आहे बघा, I1 प्लस I2 इंटू रेजिस्टन्स किती आहे आर. रेजिस्टन्स किती आहे आर आहे. पुढं डी पर्यंत पोहोचलो आपण. डी पासून ई मध्ये कोणताही इलेमेंट दिसत नाही, रेजिस्टन्स वगैरे काय नाही. चला पुढे जायचंय, ई पासून इथपर्यंत येऊयात. आपली डायरेक्शन अशी आहे, करंटची डायरेक्शन पण सेमच आहे म्हणल्यावरती मायनस साइन. करंट किती आहे, I2 इंटू रेजिस्टन्स आहे आर्ट, म्हणजेच -I2 इंटू आर्ट, -I2 इंटू आर्ट. इथं पोहोचलो आपण. चला इथून आपल्याला बी पर्यंत पोहोचायचंय. आपल्याला पोहोचायचंय बी पर्यंत, मायनस कडून प्लस कडे, प्लस E2 इज इक्वल टू किती, 0 येईल. बरोबर आहे, इज इक्वल टू किती, 0 येईल. ठीक आहे. आता एक काम करूया, सगळ्या व्हॅल्यू इथं आपण सबस्टिट्यूट करूयात. आर ची व्हॅल्यू किती आहे बघा बरं, कॅपिटल आर आहे 8, म्हणजे इथं काय येईल बघा बरं, इथं लिहूयात -I1 प्लस I2 इंटू किती आहे 8, पुढं मायनस R2 किती आहे, R2 आहे 2, म्हणजे 2I2 प्लस E2 किती आहे बघा बरं, E2 आहे 5 इज इक्वल टू किती आहे 0. पुढे काय करूयात, 8 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करूयात, ब्रॅकेट ओपन करूयात, म्हणजे काय येईल बघा बरं, -8I1 पुढं -8I2 -2I2 प्लस 5 इज इक्वल टू किती 0. ठीक आहे, सेम सेम टर्म कुठल्या दिसतात का, ठीक आहे या दोन टर्म आहेत, 8I2 -2I2, -8I2 -2I2 या दोघांची ऍडिशन होईल, म्हणजे हे आलं -8I1 -10I2 प्लस 5 इज इक्वल टू किती आहे 0 आहे. ठीक आहे, आपण एक काम करूयात, आपण काय करूयात, हे प्लस 5 जे आहे ही टर्म काय करूयात त्या साईडला नेऊयात, म्हणजे काय येईल बघा बरं, काय येईल बघा बरं, -8I1 इथं आहे -10I2 इज इक्वल टू -5 इज इक्वल टू -5. ठीक आहे, इथलं मायनस कॉमन घेतलं सपोज मी, तर काय होईल, 8I1 प्लस 10I2 इज इक्वल टू -5. ठीक आहे, इकडचं मायनस कॅन्सल, फायनली इक्वेशन आपल्याला मिळालं 8I1 प्लस 10I2 इज इक्वल टू किती आलं 5. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. आता ही दोन इक्वेशन आपल्याला काय करायची, सॉल्व्ह करायची. ठीक आहे, दोन इक्वेशन आपल्याला काय करायची, सॉल्व्ह करायची. बघा इथं आहे -2I1, इथं आहे 8I1. एक काम करतो मी, या इक्वेशनला जरा याच्या सिक्वेन्स प्रमाणे लिहितो, म्हणजे कसं लिहूयात आपण बघा, असं लिहितो, ही I2 वाली टर्म आधी लिहितो याच्यासारखी, आणि I1 वाली टर्म नंतर लिहितो, म्हणजे 10I2 प्लस 8I1 इज इक्वल टू काय लिहितो 5. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, अच्छा. आता ही दोन इक्वेशन जरा व्यवस्थित बघितली तर आपल्याला एक काम करावं लागेल, इथं 8 आणावं लागेल. ठीक आहे, या इक्वेशनला काय करूयात आपण 4 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे काय होईल, इथं 4 दुने 8 येईल, आणि आपण जर दोन्ही इक्वेशनची काय केली, ऍडिशन जर केली तर एक टर्म कॅन्सल होईल आणि आपल्याला एक करंट मिळून जाईल. ठीक आहे, काय करूयात आपण इक्वेशन 1 ला काय करूयात आपण 4 न मल्टिप्लाय करूया. इथं लिहितो मी इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय काय करतो, इथं 4 करतो, इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय करतो, काय होईल बघा, 4 दुने 8, 8I2. ठीक आहे, इथं 4 दुने 8 -8I1. ठीक आहे, इज इक्वल टू, इथं पण 4 ने मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू मायनस किती आलं 4. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 3, ठीक आहे, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांची आपण ऍडिशन करूयात. काय करूयात, ऍडिशन. आता 3 च्या खालीच काय करतो मी, इक्वेशन 2 लिहितो, इथंच लिहितो आणि ऍडिशन करतो, कारण की ऍडिशन केले की काय होईल बघा, 8I1 कॅन्सल होईल आणि मला I2 मिळून जाईल. ठीक आहे, म्हणजे आपण काय करूयात, 2 आणि 3 ची ऍडिशन करूयात. इथं लिहितो मी ऍडिंग 2 and 3 या दोघांची काय केली आपण ऍडिशन, बघूयात काय होतंय. 2 काय दिसतंय बघा बरं, 10I2 प्लस 8I1 इज इक्वल टू 5, याच्या खाली बरोबर 8I2 मायनस 8I1 इज इक्वल टू किती आहे -4. या दोघांची केली आपण ऍडिशन, याला हे काय झालं कॅन्सल, 10I2 प्लस 8I2 18I2 इज इक्वल टू, इथे किती येते बघा 5 आणि 4 -4 आहे, 5 मधून 4 गेले 1, म्हणजे I2 आला इथं 1/18
18 एम्पियर. किती आला? I2 इज इक्वल टू 1/18 एम्पियर. I2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ही जी आलेली I2 ची व्हॅल्यू आहे कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकूयात आपण आणि काय करूयात, आपण I1 फाइंड आउट करूयात. काय करूयात, या I2 ला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूयात. म्हणजे आपल्याला काय मिळून जाईल, I1 मिळून जाईल. ठीक आहे, इथं लिहितो मी पुट इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू काय करूयात आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूयात. ठीक आहे, काय येईल बघा बरं, 2 इंटू I2 ची व्हॅल्यू किती आहे 1/18 म्हणजे इंटू 1/18. ठीक आहे, -2I1 इज इक्वल टू -1. ठीक आहे, पुढे इथं काय होईल बघा, 2 इंटू 1 2 आणि 2 डिवाइड बाय 18 म्हणजे 2 ने 18 ला भाग लावा म्हणजे किती येणार, 92 18 1/9 आलं इथं. -2I1 इज इक्वल टू -1. ठीक आहे, 1/9 इकडच्या बाजूला प्लस आहेत, तिकडच्या बाजूला मायनस होईल म्हणजे काय होणार, -2I1 इज इक्वल टू -1 आणि हे तिकडे गेलं -1/9 आलं. ठीक आहे, पुढे डिनॉमिनेटर सेम करूयात, 9 न 1 ला मल्टिप्लाय करूयात. ठीक आहे, काय येईल बघा बरं, 9 1 9 9 आणि 1 10 म्हणजे -10 अपॉन काय येईल 9. बरोबर, 9 गुणिले 1 9 1 9 -9 आणि -1 म्हणजे -10 डिवाइड बाय काय आलं 9. इकडचं मायनस तिकडचं मायनस दोन्ही सुद्धा कॅन्सल होईल म्हणजे 2I1 इज इक्वल टू 10 अपॉन किती आलं 9. आता 2 इकडच्या बाजूला जाईल, डिवाइड होईल. ठीक आहे, 2 इकडे जाईल आणि डिवाइड होईल आणि 2 न 10 ला भाग जाईल म्हणजे 2×5 = 10 म्हणजे I1 ची व्हॅल्यू आपली किती आली, 5/9 एम्पियर. I1 ची व्हॅल्यू किती आली तुमची, 5/9 एम्पियर. 5/9 एम्पियर. आपण I1 फाइंड आउट केला, I2 पण फाइंड आउट केला. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की इक्वेशन कोणताही लूप घ्या तुम्ही, A B E F A मी घेतला, दुसरा लूप घेतला मी B C D E B, हे 2 लूप घेतले आणि यानं सोडवलं. मी हा पण लूप घेऊ शकलो असतो, A C D E F A हा पण लूप घेऊ शकलो असतो आणि सोडवलं जरी असतं तरी पण आपला आन्सर काय आला असतं, हेच आलं असतं. लक्षात ठेवा, आपल्याला सांगितलं की या रेझिस्टन्स मधून किती करंट पास होतोय. मग आता इथला करंट काढायचा, इथला करंट किती दिसतो आपल्याला सर्किट मध्ये, I1 + I2. मग I1 I2 आपण काढला, इथं सॉल्व्ह करतो मी. देअरफॉर I1 + I2 इज इक्वल टू, I1 ची व्हॅल्यू किती आली बघा बरं, 5/9 आणि प्लस I2 ची व्हॅल्यू किती आहे 1/18. ठीक आहे, डिनॉमिनेटर सेम करूयात, इथं 18 आणूयात, इथं 2 न मल्टिप्लाय करायचं, वरती पण 2 न मल्टिप्लाय करूयात. 5 दुने किती आलं वरती 10 प्लस किती आलं वरती 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती आला 18 म्हणजे किती आलं बघा 11 डिवाइड बाय 18 एम्पियर. 11/18 एम्पियर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स जो आहे त्यातनं करंट किती जातोय, I1 + I2 म्हणजे किती आलं 11/18. कसं एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं, पहिल्यांदा लूप घेतला A B E F A, याच्यावरून मला काय मिळालं, एक इक्वेशन मिळालं 1. त्याच्यानंतर मी काय केलं, लूप घेतला B C D E B, याला मी काय केलं, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला, याच्यावरून मला एक इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन बघितली मी, दोन्ही इक्वेशन मध्ये काय सिमिलर आहे काय डिफरन्स आहे ते व्यवस्थित बघितलं. याच्यामध्ये इथं मला 8 पाहिजे होतं, याला मी काय केलं 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 दुनी इथं आलं 8. मग इक्वेशन 2 आणि 3 अशी दोन इक्वेशनची मी काय केली ऍडिशन केल्यानंतर एक टर्म कॅन्सल झाली, मला I2 मिळाला. I2 ची आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली आणि त्याच्यावरून मला मिळाला I1 आणि I2 मिळाल्यानंतर फायनली मी काय केलं, एक्सटर्नल रेजिस्टन्स मधला I1 + I2 हा करंट काय केला, फाइंड आउट केला. ठीक आहे, तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. आजच्या लेक्चर मध्ये मी काय केलं, पूर्ण किर्चॉफ्स लॉ आणि एक त्याच्यावरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आजचं लेक्चर जर तुम्हाला व्यवस्थित वाटलेलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.